सर्वांना नमस्कार. सकल संत विचार मंच कोथरूड पुणे यांच्या विद्यमाने आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने आयोजित डॉक्टर ग करंदीकर भारतीय संस्कृती व्यासपीठ व्याख्यानमालेतील गीता रहस्यावरचे हे माझे चौथे व्याख्यान पुष्प आहे. सुरुवातीलाच मी डॉक्टर मुकुंद दातार सरांचे आणि संध्या कोल्हटकर मॅडमचे मनपूर्वक आभार मानते, कारण मला त्यांनी इथे संधी दिली. मोने सरांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आणि आता आपण आपला विषय सुरू करूया. आजचा विषय आहे कर्मांमागील बुद्धियोग. अर्थात हा जो बुद्धियोग आहे तो गीतेमध्ये आहे, आणि गीतेमध्ये आहे म्हणूनच गीता रहस्यामध्ये म्हणजे कर्मयोग शास्त्रामध्ये आपले जे गीता भाष्यकार आहेत लोकमान्य टिळक, त्यांनी बुद्धियोग हा विषय अनेक ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण त्यांची जेवढी 15 प्रकरणं आहेत त्या प्रकरणांमध्ये आणि नंतरच्या दुसऱ्या भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी बुद्धियोगाचा रेफरन्स दिलेला आहे, संदर्भ दिलेला आहे. आणि ते सगळे विचारकण मी आपल्यासाठी इथे आणलेले आहेत. आता बुद्धी म्हणजे काय? तर बुद्धी म्हणजे जिला आपण इंग्रजीमध्ये इंटलेक्ट म्हणतो, ती बुद्धी मनापासून पेक्षा वेगळी आहे का? मन आणि बुद्धी एकच आहे का वेगवेगळं आहे? हे वेगळे वेगळे कंटेंट्स आहेत. तर बुद्धी ही मनापेक्षा वेगळी आहे. बुद्धीचा योग म्हणजे काय? तिचा कर्माशी संबंध काय? बुद्धीचे प्रकार कोणते? किती? बुद्धी आधी की कर्म आधी? अध्यात्मशास्त्रातील तर बुद्धीला आपण इंग्रजीमध्ये इंटलेक्ट म्हणतो. ती काय असते? ती मनापेक्षा वेगळी असते का? बुद्धीचा योग म्हणजे काय? या सगळ्या विषयांवर आपण आज त्यांचा उहापोह करणार आहोत. तर बुद्धीचा योग म्हणजे काय? तिचा कर्माशी काय संबंध? बुद्धीचे प्रकार कोणते? किती? बुद्धी आणि कर्म यांच्यामध्ये आधी कोणतं? म्हणजे आधी बुद्धी का आधी कर्म? अध्यात्मशास्त्रातील कोणत्या प्रकारची बुद्धी ही निष्काम कर्माच्या दिशेने आपल्याला प्रवृत्त करते? म्हणजेच समत्व बुद्धी, ब्रह्मात्मैक्य बुद्धी, आत्मोपम्य बुद्धी म्हणजे काय? तर या सगळ्याचा उहापोह आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये या व्याख्यानामध्ये आपण करणार आहोत, त्यांचा वेध घेणार आहोत. आणि या निष्काम कर्मानुसारी सगळ्या बुद्धींचे जे प्रकार आहेत आता मी सांगितलेले, म्हणजे समत्व बुद्धी असेल, ब्रह्मस्मृती असेल किंवा सात्विक बुद्धी असेल, यांचा निष्काम कर्माशी काही संबंध आहे का? तर तोही आपण आज विचारात घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की लोकमान्य टिळकांनी आपले जे गीता भाष्यकार लोकमान्य टिळक आहेत आणि गीता रहस्याचे ते लेखक आहेत, त्यांनी बुद्धियोग वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सांगितलेला आहे. आणि त्या सगळ्या विविध ठिकाणी विखुरलेल्या विचारकणांचा वेध घेण्यासाठी मी आज आपल्या समोर आहे. बुद्धी आणि मन एकच आहे का? तर नाही. मन वेगळे आणि बुद्धी वेगळी. ती दोन्ही सूक्ष्म असलेली इंद्रिये आहेत. प्रत्येक व्यक्तीबरोबर ती असतात आणि ती सूक्ष्म असतात. ती कळतात का, दिसतात का? तर दिसत नाहीत, पण ती सूक्ष्म स्वरूपामध्ये प्रत्येकाबरोबर असतात. आपली जी पंचेंद्रिये असतात ती बाह्य पदार्थांपेक्षा श्रेष्ठ आणि इंद्रियांपेक्षा, ह्या सगळ्या पंचेंद्रियांपेक्षाही मन श्रेष्ठ असतं, असं 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आपण समजा एखाद्या बागेत गेलो, खूप विविध रंगांची सुवास देणारी फुले समजा तिथे उमललेली आहेत आणि त्यातून आपल्याला आनंद झालाय. तर हा जो आनंद होतो, हा आनंद कशामुळे झाला? तर तो मनाच्यामुळे झाला, मनाच्या स्तरावर झाला. सुख आणि दुःख देण्याचं जे कार्य असतं ना, ते मनाचं असतं. पण समजा आपल्याला वाटलं की यातलं एखादं फुल, एखादं किंवा एक 10-12 फुलं, मोठी पुष्कळ फुलं आहेत समजा बागेमध्ये,
तर 10-12 फुलं आपण विचारून यातली घेऊन जाऊया. मग यातली कोणती घेऊन जाऊया, हे आपण आधी आपल्या बुद्धीच्या स्तरावर ठरवतो. मग यातली कोणती फुले आपण घरी न्यायची आणि का न्यायची याचा आपण निर्णय करतो. हा जो निर्णय घेण्याची जी क्षमता असते, ती बुद्धीची असते आणि मनाची नसते. मन फक्त आनंद घेतो, आल्हाददायकता त्याची अनुभवतं. ते मन असतं आणि बुद्धी निर्णय घेते. तर लक्षात घ्या, की बुद्धी आणि मन यामध्ये फरक आहे. तर मग निर्णय घेणं आणि सारासार विचार करणं, न्यायाधीशासारखी असते ना, ती बुद्धी असते. तर बुद्धी म्हणजे सारासार विचार करणारं इंद्रिय आणि कोणत्याही वस्तूचे यथार्थ ज्ञान देणारे इंद्रिय असते ते. निवडानिवड करणे, निवड करणे, निश्चय करणे, तर्काने कार्यकारण पाहून निश्चित अनुमान काढणे, हेही बुद्धीचेच कार्य आहे. संस्कृत भाषेमध्ये या व्यापारांना, बुद्धीच्या व्यापारांना, कृतींना, व्यापारांना म्हणजेच इथे या ठिकाणी कृतींना व्यवसाय असे म्हणतात. आणि म्हणून हे सगळे व्यवसाय म्हणजे हे सगळे व्यापार म्हणजे या सगळ्या मनातल्या बुद्धीच्या स्तरावरच्या सगळ्या कृती याला काय म्हणायचं? तर त्याला बुद्धी म्हणायचं आणि त्या बुद्धीमध्ये जे व्यवसाय चालू असतात, म्हणजे असे जे छोट्या-मोठ्या कृती चालू असतात, त्या कृतींना त्या कृती ज्या बुद्धीमध्ये चालतात, त्या बुद्धीला व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणायचं. म्हणजे ही निर्णय घेणारी, निर्णय क्षमता असलेली, सारासार विचार करणारी अशी बुद्धी असते. गीतेमध्ये दुसरंही एक म्हणजे 2 प्रकार पहिल्यांदा सांगितलेले आहेत. एक सारासार विचार करणारी ही बुद्धी, व्यवसायात्मिका आणि दुसरी जी बुद्धी आहे, ती वासनात्मक बुद्धी म्हटलेली आहे. तर उदाहरणार्थ पहा, अ, गीतेमध्ये जो दुसरा अध्याय आहे, त्यामध्ये 44वा श्लोक आहे. सारासार विचार करणारे इंद्रिय. हाच तिथे त्या अध्यायामध्ये 44व्या श्लोकामध्ये तोच अर्थ आहे. आता आपण थोडंसं कारुण्य आणि अ, दान या संदर्भामध्ये एक उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगते आहे, की बुद्धी आणि मन यामध्ये नेमका फरक काय आहे? तर कारुण्य हा मनाचा धर्म आहे आणि बुद्धीचा उपयोग न करता जर दान दिलं गेलं, तर ते अपात्री ठरतं तुम्हाला माहिती आहे. त्याचा परिणामही वाईट असतो. तसाच संभव असतो. म्हणून बुद्धी ही न्यायाधीशासारखी असते आणि या नात्याने ती मनापेक्षा श्रेष्ठ असते, असं सांख्य योगात देखील सांगितलेलं आहे. ती जणू काही न्यायाधीश असते आणि मन म्हणजे जणू काही न्यायाधीशाचा कारकून असतो. आणि मन कधी-कधी पुढील व्यवस्था पण पाहते आणि कधी-कधी आधीचा मगाशी मी सांगितलेला जो दाखला आहे, त्यामध्ये ती आल्हाद किंवा आनंद घेण्याचा किंवा दुःख घेण्याचं कार्य देखील मनाचं आहे. तर बुद्धीचे जे 2 प्रकार आहेत, व्यवसायात्मिका बुद्धी आणि वासनात्मक बुद्धी. तर व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे, ती काय करते? तर कार्य कोणते आणि अकार्य कोणते याचा निर्णय जेव्हा बुद्धी घेते, त्यावेळेला त्या बुद्धीला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. आत्ताच आपण पाहिलं. वासनात्मक बुद्धी म्हणजे काय? तर ही व्यावहारिक बुद्धी असते. म्हणजे ती सहेतुक असते. तिला हेतू असतो. म्हणजे बुद्धीमध्ये काहीतरी हेतू असतो आणि नंतर आपण कर्म करतो. म्हणजे कर्माच्या मागे एखादा हेतू असतो. कर्माआधी वासना असते, अशी जी बुद्धी असते, त्या बुद्धीला वासनात्मक बुद्धी म्हटलं जातं आणि व्यवसायात्मिका ही जास्त श्रेष्ठ मानली जाते. आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे ही कल्पना जास्त स्पष्ट होईल. आपण शाळा कॉलेजमध्ये जातो, शिक्षण घेतो आणि त्यानंतर आपल्याला उत्तम पगाराची नोकरी मिळते किंवा निदान ती तशी मिळावी यासाठी आपण शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो आणि त्यानंतर नोकरी मिळवण्याचा निदान प्रयत्न करतो. मग यासाठी केल्या जाणाऱ्या सगळ्या कर्मांच्या ज्या शृंखला आहेत, सगळ्या प्रकारची जी कर्म आहेत, ती कर्मे कोणती आहेत? तर
त्याच्यासाठी अभ्यास करणं, परीक्षा देणं वगैरे, वगैरे. पण त्याच्या मागे तुमचा हेतू आहे आणि ज्यावेळेला हेतू असतो, तेव्हा त्या ती तसा विचार करणारी जी बुद्धी असते, हेतूपूर्ण विचार करणारी जी बुद्धी असते, तिला वासनात्मक बुद्धी म्हणतात. आता ही वाईट असते का? तर ही प्रत्येक वेळेला वाईटच असेल असं नाही. ही हेतुपूर्वक असते. काही ना काही हेतू असतो हे मी आता पुन्हा-पुन्हा सांगितलंय तुम्हाला. पण व्यवसायात्मक बुद्धी जी आहे, व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे, जी गीतेमध्ये आहे, तिचं वर्णन आहे. तर ती वेगळी असते म्हणजे अ, तिच्याबद्दल ती बुद्धी कशी असते हे सांगण्यासाठी मला 2 उदाहरणं अ, मिळालेली आहेत, जी मला स्वतःला फार अ, आवडतात. उदाहरणं आवडतात. तर ती अशी आहेत. ती 2 उदाहरणं म्हणजे समर्थ रामदास स्वामींचं एक उदाहरण आणि योगी अरविंद यांचं उदाहरण. बोल्यावर सावधान असं ऐकल्याबरोबर सावधान होणारे, तिथून जगाच्या कल्याणासाठी, संसारासाठी जगाच्या संसारासाठी निघून जाणारे समर्थ रामदास स्वामी जो निर्णय घेतात, तो जो निर्णय ज्या बुद्धीच्या मुळे घेतात, ती बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी आहे आणि तो जो निर्णय आहे, तो व्यवसायात्मक बुद्धीचा निर्णय आहे. योगी अरविंदांच्या बाबतीत सुद्धा असाच एक निर्णयात्मक बुद्धीचा उपयोग त्यांनी कसा केला तो आपण पाहू. थोडक्यात घेणार आहे. क्रांतिकारक होण्याची त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी त्या भूमिकेत त्यांनी ते कार्य सुरू देखील केलेलं होतं. पण असं मानतात, की विवेकानंदांनी किंवा श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना तुरुंगामध्ये येऊन सांगितलं, की "यासाठी तुझा जन्म नाही. तू अध्यात्मासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वतःच्या आणि इतरांच्या या उन्नतीसाठी तुझा जन्म आहे." असं जेव्हा त्यांना सांगितलं, तेव्हा त्यांच्या बुद्धीने निर्णय घेतला, की आता आपण अध्यात्मवादी बनायचं. मग ही जी बुद्धी आहे, हा निर्णय घेणारी त्यांची जी बुद्धी आहे, ती कुठली बुद्धी आहे? तर ती व्यवसायात्मिका बुद्धी आहे आणि ती वासनात्मक बुद्धी नाही. तेव्हा आता ही जी व्यवसायात्मक बुद्धी आहे, निर्णयात्मक, निर्णय घेणारी आणि योग्य काय, अयोग्य काय याचा निर्णय घेणारी. ही जी व्यवसायात्मक बुद्धी प्रत्येकाकडे असते, फक्त आपण त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं, असं आपण म्हणू शकतो. कधी-कधी लक्ष असतं, कधी-कधी नसतं. तर ही बुद्धी जी आहे ना, ती स्थिर आणि शुद्ध केली पाहिजे. आणि गीतेचा आणि कर्मयोग शास्त्राचा हा पहिला सिद्धांत आहे, असं लोकमान्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कांट नावाचा जो विचारवंत आहे, पाश्चात्य विचारवंत, तो या 2 प्रकारच्या बुद्धींना प्युअर रिझन प्युअर रिझन आणि प्रॅक्टिकल रिझन अशी नावे देतो. पण त्यातले जे प्युअर रिझन आहे, म्हणजे ही जी व्यवसायात्मिका निर्णय घेणारी जी बुद्धी आहे, ती आपण स्थिर आणि शुद्ध करायची तर ती कशी करायची? तर ती पातंजल योगामुळे ही बुद्धी स्थिर होते. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना यम, नियम, आसन, प्राणायाम अशा समाधीपर्यंतच्या ज्या 8 पायऱ्या आहेत, अष्टांग योग आहे. त्याच्यामुळे ही बुद्धी आपली स्थिर, निर्णयात्मक बुद्धी म्हणजेच व्यवसायात्मिका बुद्धी स्थिर होते. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया. आणि अ, सत्सद बुद्धी नावाची जी बुद्धी आहे, तिचाही आपल्याला उपयोग होतो या व्यवसायात्मिका बुद्धीसाठी. पण लोकमान्य टिळक सत्सद विवेक बुद्धीला सुद्धा व्यवसायात्मिका बुद्धीच्या अ, परिघामध्येच समाविष्ट करतात. आता आपण बुद्धीचेच वेगळे काही प्रकार आणखीन काय कोणते-कोणते प्रकार गीतेमध्ये आणि गीता रहस्यामध्ये सांगितलेले आहेत, याचा विचार करूया. म्हणजे पहिल्यांदा आपण 2 प्रकार पाहिले आणि आता आपण अजून 3 प्रकार पाहणार आहोत आणि त्याच्याही नंतर आपण अजून वेगळे असे 3 प्रकार पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण अगदी आपल्याला माहिती असलेले जे असे 3 प्रकार आहेत, ते आहेत अ, त्रिगुणांवर आधारित असलेले. गीतेमध्ये ते सांगितलेले आहे तुम्हाला सगळ्यांना, बऱ्याच जणांना गीता माहिती आहे. म्हणजे गीता वाचलेली आहे तुम्ही.
याची मला जाणीव आहे. त्यामुळे सात्विक बुद्धी, राजस बुद्धी आणि तामस बुद्धी असे गीतेचे असे गीतेमध्ये बुद्धीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत हे आपण जाणता. तर ते 3 प्रकार कोणते? कधी कोणत्या अध्यायात सांगितलेले आहेत? तर ते 8व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. सात्विक बुद्धी म्हणजे कोणती गोष्ट करावी आणि कोणती गोष्ट करू नये. योग्य काय, अयोग्य काय, कशास भ्यावे आणि कशास भिवू नये. बंध कशात आहे आणि कशाने मोक्ष मिळतो. ह्या 4 संदर्भामध्ये जी विचार करू शकते, ती बुद्धी म्हणजे सात्विक बुद्धी. उदाहरणे द्यायची झाली तर सर्व संतांची देता येतील. श्रीरामांचं उदाहरण देता येईल. संत ज्ञानेश्वरांनी समाधीचा जो निर्णय घेतला तो सात्विक बुद्धीच्या मुळेच घेतला. संत तुकारामांनी गाथा लिहायचा आणि अध्यात्मवादी होण्याचा जो निर्णय घेतला तो देखील सात्विक बुद्धीतूनच घेतला. मुख्य म्हणजे बंध कशात आहे आणि मोक्ष कशात आहे हे यांना कळलेले होते. आता आपण राजस बुद्धी म्हणजे काय ते पाहूया. राजस बुद्धी जी असते ना, तिला जरा नीट लक्ष द्या हं. तिला धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, कार्य कोणते, अकार्य कोणते, हे ज्या बुद्धीला कळत नाही, त्या बुद्धीला राजस बुद्धी म्हणायचं. ही बुद्धी जी असते ना, ही चुकते. पुष्कळ वेळेला चुकते. तर या बुद्धीला राजस बुद्धी म्हणायचं. आणि द्रौपदी वस्त्रहरणाचा जो प्रसंग आहे, उदाहरण म्हणून मी तो प्रसंग घेते आहे आपल्या समोर. त्यामध्ये भीष्म आणि द्रोण, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांना आपण काय करायला पाहिजे याचा निर्णय घेता येत नाही. आणि त्यामुळे त्यांची जी त्यावेळची बुद्धी आहे, त्या बुद्धीला आपण राजस बुद्धी म्हणू शकतो, कारण त्यांना निर्णयच घेता येत नाही. ज्यांना निर्णय घेता येतो ती अर्थातच सात्विक बुद्धी आहे. आणि तामस बुद्धी म्हणजे काय? तर अधर्माला धर्म मानणारी किंवा सर्वच बाबतीत विपरीत, उलटा, चुकीचा निर्णय घेणारी जी बुद्धी, तिला तामस बुद्धी म्हणावं. आणि पुन्हा उदाहरण म्हणून थोडक्यात आपल्याला उदाहरण देऊन पुढे जायचंय. त्यामुळे प्रसंग तोच द्रौपदी वस्त्रहरणाचा, पण व्यक्ती वेगळ्या. दुर्योधन आणि दुःशासन यांच्या ज्या कृती आहेत त्या अधर्माला धर्म मानणारे आहेत. असे अनेक अशा प्रकारच्या दुष्प्रवृत्ती अजूनही आपल्या समोर येत असतात आणि त्या सगळ्यांची जी बुद्धी आहे ती तामस बुद्धी आहे. आता चांगल्या सात्विक बुद्धीने निर्णय कसा घ्यावा याबद्दल आपण थोडंसं विवेचन मी करणार आहे. तर लोकमान्य टिळक आपल्याला असं सांगतात की पूर्वसंस्कार म्हणजे आपल्या आत्म्याचे मागच्या जन्मांमधले अनेक जन्मांमधले सगळे पूर्व संस्कार, या जन्मामध्ये आपल्या आई वडिलांनी दिलेले संस्कार, शिक्षण, स्वतःचं शिक्षण, धर्म शिक्षण, मूल्य शिक्षण, सात्विक आहार, ग्रंथ शिक्षण, सात्विक आहार, इंद्रिय निग्रह आणि अष्टांग योग या सगळ्या कारणांमुळे सात्विक बुद्धी आपली उन्नत होत असते. आधी ती उदय पावते आणि त्याच्यानंतर ती अधिकाधिक उन्नत होत असते. मी पुन्हा एकदा ही सगळी नावं मुद्दाम सांगणार आहे की कशा कशामुळे आपल्याला आपल्याला सात्विक बुद्धी प्रत्येकाजवळ आहे, फक्त आपण त्याचा वापर करतो का नाही एवढाच प्रश्न असतो. तर ती बुद्धी उन्नत कशी होते, तर मी पुन्हा एकदा ते सांगणार आहे, मला सांगावंसं वाटतंय म्हणून. पूर्वसंस्कार, आपल्या आईवडिलांनी केलेले संस्कार, शिक्षण, धर्मशिक्षण, मूल्य शिक्षण, ग्रंथ शिक्षण म्हणजे ग्रंथातून मिळालेलं शिक्षण, जसं आपण लोकमान्यांच्या गीता रहस्यातून शिक्षण घेतो किंवा गीतेमधून शिक्षण घेतो, ते सगळं शिक्षण. नंतर इंद्रिय निग्रह म्हणजे संयम आणि सात्विक आहार, अष्टांग योग
मी आत्ताच सांगितले यम, नियम, आसन, प्राणायाम, अ, ध्यान, धारणा, अ, ध्यान आणि समाधी. तर हे सगळे अष्टांग योग यातून सात्विक बुद्धी आधी उदय पावते आणि नंतर ती अधिकाधिक उन्नत होत जाते. आता या बुद्धीच्या संदर्भामध्ये एक दृष्टांत अनेक उपनिषदांमधून दिला गेलेला आहे. त्याचा फक्त इथे मी उल्लेख करते. तुम्हाला सगळ्यांना तो दृष्टांत माहिती पण आहे. शरीर म्हणजे कठोपनिषदातला मुख्यतः तो दृष्टांत आहे. शरीर म्हणजे रथ आहे, जणू काही रथ आहे. त्याला जोडलेले इंद्रियरूपी घोडे आहेत, पंचेंद्रिय मुख्यतः. आणि ती जी बुद्धी आहे, ती सारथी रूपाने या शरीराला नियंत्रित करते आहे. आणि लगाम जे आहेत, ते मनोमय लगाम हे सारथ्याने घट्ट पकडून धरलेले आहेत. आणि धैर्याने नीट खेचून जर धरले असतील, तर त्या व्यक्तीचं जीवन हे उन्नत किंवा सात्विक दिशेकडे, ब्रह्मात्मैक्य बुद्धीकडे त्या दिशेने जातं. असा सगळा तो अर्थ आहे. हे जरी गीता रहस्यात नसलं, तरी हा एक दृष्टांत लोकमान्यांनी दिलेला आहे, पण तो कठोपनिषदातला असा दृष्टांत आहे. आणि तुमच्या माहितीसाठी लोकमान्यांनी असं एक सांगून ठेवलेलं आहे, की प्लेटो, ग्रीस देशातला जो विचारवंत आहे प्लेटो, त्याने सुद्धा त्याच्या फिडरस या ग्रंथामध्ये हाच दृष्टांत योजलेला आहे. याचा अर्थ असा निघतो, की त्याने कदाचित आपले काही ग्रंथ वाचलेले असणार आहेत. आता हा निग्रह कोण करतो किंवा हा संयम कोण करतो? तर सात्विक बुद्धी करते. व्यवसायात्मिका जी बुद्धी आहे, तीही हा संयम शिकविते. आणि ही जी बुद्धी असते ना, सात्विक बुद्धी असो किंवा व्यवसायात्मिका बुद्धी असो, या दोन्ही बुद्धी जास्तीत जास्त सकारात्मक बुद्धी, सकारात्मक प्रकार आहेत असं आपण म्हणू. आणि त्या शुद्ध व्हायला पाहिजे असतं. मग त्या कशा होतात शुद्ध? तर त्या 4-5 त्याचे मार्ग पण सांगितलेले आहेत. ते लोकमान्यांनी सांगितलेत. अर्थात गीतेमध्ये पण आहेत. समाधी म्हणजे मुख्यतः अष्टांगयोग, भक्ती, ज्ञान आणि ध्यान, नामस्मरण या सगळ्या मार्गांनी आपली बुद्धी ही शुद्ध होऊ शकते. आपली बुद्धी ही शुद्ध होऊ शकते. पण त्या दिशेने आपलं सद्वर्तन तसं पाहिजे. त्या दिशेने आपली तळमळ पाहिजे, आपली इच्छा पाहिजे आणि सातत्याने प्रयत्न पाहिजे. तर हे सगळं घडणं शक्य आहे. आता या बुद्धीच्या पलीकडे मगापासून आपण पाहिलं, की मन आणि बुद्धी यामध्ये फरक आहे आणि बुद्धीचे काही प्रकार आपण पाहिले. आता मन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असलेली बुद्धी आणि या मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ असलेला असा जो असतो, तो आत्मा असतो. तर वेदांतामध्ये त्याला आत्मा म्हणतात आणि सांख्य योगामध्ये त्याला पुरुष म्हणतात. तुम्हाला माहिती आहे पुरुष आणि प्रकृती ही जी टर्मिनॉलॉजी आहे, या ज्या 2 संज्ञा आहेत, या सांख्य शास्त्रात त्यांचा समावेश होतो आणि त्याच 2 घटकांना किंवा तत्वांना वेदांतामध्ये अनुक्रमे परब्रह्म आणि माया असं नाव आहे. मग त्या परब्रह्माचा अंश आपल्यामध्ये आहे का नाही? तर आहे. परब्रह्माचा अंश आपल्यामध्ये आहे. आणि आपलं जे शरीर आहे, ते मायेचा अंश आपण त्याला मानू शकतो. तर ह्या आत्म्याचा आणि आत्मकल्याणाचा विचार करून जे शास्त्र उत्क्रांत झाले, त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतात. आपण मागच्या एका लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आणि आनंदाची आणि समाधानाची गोष्ट अशी आहे, की तो आत्मा, तो परब्रह्माचा अंश आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये आहे. अगदी प्रत्येकामध्ये आहे. मग त्याला, त्या व्यक्तिमत्त्वाला स्वची, आत्म्याची ओळख झालेली असो किंवा नसो, पण तो परब्रह्माचा अंश त्याच्यामध्ये आहे की नाही? तर आहे. त्या आत्म्याची ओळख झाली, की मग समजते, की अहम ब्रह्मास्मी. त्याच्या आधी आपल्याला गुरु सांगतात, की तत् त्वम असि.
मग आपल्याला कळतं. अर्थात त्याच्यासाठी तपश्चर्या आहे, तप आहे, सातत्य आहे, नामस्मरण आहे, ध्यान आहे, धारणा आहेत. पण त्यानंतर कधीतरी, कधी ना कधी आपल्याला कळतं, की अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. आणि हे अध्यात्मातून कळतं, आत्ताच मी सांगितलं आणि भक्ती मार्गातून सुद्धा समजतं. आणि हे समजलं, की आपल्याला त्या व्यक्तीला ब्रह्मात्मैक्याचे ज्ञान होते. ब्रह्मात्मैक्य ज्ञान, ब्रह्मात्मैक्य बुद्धी ही बुद्धीची पुढची अवस्था आहे. जरा जास्त उन्नत अशी अवस्था आहे. आता हे ब्रह्मात्मैक्य ज्ञान म्हणजे कोणतं? तर ब्रह्म आता संधी विग्रह जर केला, तर लक्षात येईल. ब्रह्मात्मैक्य म्हटलं की थोडं अवघड वाटतं, की ही संज्ञा अवघड वाटते. पण ब्रह्म अधिक आत्म अधिक ऐक्य. ब्रह्म, आत्म अधिक ऐक्य. म्हणजे काय, की परब्रह्म आणि माझा आत्मा यांच्यामध्ये ऐक्य आहे. ते एकच आहेत. त्या ऐक्याची जाणीव होणं म्हणजे ज्ञान, ज्ञान होणं आणि ते जे ज्ञान होणं म्हणजे मग पर परब्रह्माचं आणि ब्रह्मात्मैक्याचं ज्ञान होणं आणि असं ज्या व्यक्तीला, अशा ज्या सत्प्रवृत्त व्यक्तीला, संत महात्म्यांना, आपल्या गुरूंना विशेषतः किंवा अगदी आपल्याला सुद्धा हे जेव्हा ज्ञान झालेलं असतं, तेव्हा ती जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला ब्रह्मात्मैक्य बुद्धी प्राप्त झाली असं म्हणता येतं. ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाल्यानंतर ब्रह्मात्मैक्य बुद्धी त्या व्यक्तीच्या, फक्त त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते, असं लक्षात घ्या. आणि बुद्धीला ते जेव्हा ज्ञान होतं, तेव्हा खऱ्या परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान होणे आणि माझ्यातील परमतत्वाचे ज्ञान होणे आणि ते कुणाला ज्ञान ज्ञान नेहमी कुणाला होतं? मनाला नाही होत, ते बुद्धीला होतं. म्हणून आपण त्याला ब्रह्मात्मैक्य बुद्धी असं नॉमेनक्लेचर अशी संज्ञा अ, लोकमान्यांनी पण दिलेली आहे आणि गीतेमध्ये पण याचा रेफरन्स आहे, संदर्भ आहे. आता मी जर माणूस आहे, आता पहा, की ही जी ब्रह्मात्मैक्य बुद्धी आहे, तिच्यामुळे निष्कामता येते का? कर्मामधली जी निष्कामता आहे, आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं, की कर्म हे नुसतं कर्म असून उपयोग नाही. जर ते निष्काम कर्म असेल, तर ते आपल्याला अनेक जन्मांपर्यंत आपल्या बरोबर म्हणजे आपल्याला साथ देतं म्हणा किंवा त्याच्यामुळे मोक्ष मिळणं शक्य होतं, असा त्याचा मुख्य अर्थ आहे. जेव्हा तुम्ही कामना ठेवत नाही आणि एखादं कर्म करता. तर त्यावेळेला काय असतं, की त्या कर्माचे जे परिणाम आहेत, कर्म विपाक सिद्धांतामुळे मी ते त्यावेळेला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलंय, की कर्म विपाक सिद्धांता तो सिद्धांत आहे, त्याचे ते परिणाम आहेत कर्माचे, ते तुम्हाला प्रत्येकाला भोगायला लागणारच आहेत आणि त्याच्यातून जर सुटका हवी असेल, तर मग आपण काय करायला पाहिजे? निष्काम कर्म करायला पाहिजे, हे आपण पाहिलेलं आहे. तर आता इथे आपण काय पाहतोय, की ती निष्कामता कशी येईल माझ्यामध्ये, माझ्या मनामध्ये? कारण आपण कर्म तर करतो, कर्मांना पर्यायच नाहीयेत. तेही आपण मागच्या ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर अ, जो आता इथे काय आहे, की व्हॉट इस द कनेक्शन बिटवीन दीज टू कन्सेप्ट्स ब्रह्मात्मैक्य बुद्धी आणि निष्कामता या 2 संकल्पना आहेत, कन्सेप्ट्स आहेत. यांच्यामध्ये परस्पर संबंध काय आहे? आणि ती निष्कामता कशी येते? ब्रह्मात्मैक्य बुद्धीमुळे ती निष्कामता कशी येते व्यक्तीच्या मनामध्ये? हे आपण आता थोडंसं पाहणार आहोत. तर मी जर माणूस आहे आणि माझ्यात जर तो आत्मा आहे, आपण साधा शास्त्रीय विचार करणार आहोत. तर्काने विचार, शास्त्र वगैरे पण नको. तर्काने विचार करायचा आहे. मी जर माणूस आहे आणि माझ्यात जर आत्मा आहे, तर परम ईश्वराचा अंश आहे तर माझ्यामध्ये, तर जितके काही मनुष्य मात्र आहेत, व्यक्ती आहेत आणि प्राणी मात्र आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा हे आत्मतत्व आहे. तोच आत्मा आहे. हे तर्काने जाणता येते आणि आपण जाणायला पाहिजे. गुरु आपल्याला हे सांगतात, मी मगाशी सांगितलं तसं तत्त्वम असि.
समजा माझ्या गुरूंनी मला सांगितलं की तत्त्वम असं, मला कळलं समजा की अहम ब्रह्मास्मी. तर त्यानंतर आपले जे गुरु असतात ते इतरही सगळ्यांना, सगळ्या शिष्यांना त्यांच्या तेच सांगतात, तत्त्वम असे. ते परब्रह्म आणि तू एकच आहे, तू परब्रह्म आहेस, असं ते त्याला सांगतात. प्रत्येक शिष्याला सांगितलेलं असल्यामुळे आणि मलाही तसेच सांगितलेलं असल्यामुळे आता आपल्या हे लक्षात यायला पाहिजे की हे सगळे शिष्य हे परमेश्वरी अंश आहेत. आणि जर हे शिष्य आहेत जसे, तसे इतरही सगळे जे प्राणीमात्र, मनुष्य मात्र जे आहेत, ते सुद्धा अर्थातच ईश्वरी अंश आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मा आहे आणि तो जो आत्मा आहे, तो परमेश्वराचा अंश आहे. प्रत्येकामध्ये असलेला जो आत्मा आहे, तो परमेश्वराचा अंश आहे. हे मी तुम्हाला जरा वेगळ्या भाषेमध्ये म्हणजे शिष्यांचा विचार करून, मी जर गुरु जर मला म्हणत असतील की अ, तत्वम असी, तर उरलेल्या सगळ्या अ, शिष्यांना सुद्धा ते जर तसंच सांगत असतील, तर याचा कारण ते चुकत नाहीयेत सांगताना. आणि त्याचा अर्थच असा की प्रत्येक व्यक्तिमात्रामध्ये परब्रह्माचा अंश आहे. आणि या न्यायाने जगातील सर्व सजीव आणि निर्जीव व्यक्ती आणि वस्तू ह्या ईश्वरी आहेत. बरोबर? हे समजल्यानंतर आपल्यामध्ये निर्माण होते ती ब्रह्मात्मैक्य बुद्धी. सर्वांभूती एकच आत्मा आहे, ही परमावधीची ब्रह्मनिष्ठ अशी स्थिती आपल्यामध्ये निर्माण होते. ब्रह्मात्मैक्य स्थिती ही ज्ञानाची पूर्णावस्था आहे. ती जीवनमुक्त अवस्था आहे. यांचं वर्णन गीतेमध्ये आहे. गीतेचे जेव्हा तुम्ही अर्थ वाचाल मनापासून, तेव्हा तुम्हाला या सगळ्या ब्रह्मात्मैक्य स्थिती, ज्ञानाची पूर्णावस्था, या सगळ्यांची, या सगळ्या संकल्पनांची ओळख झालेली असेल, पुन्हा होईल, पुन्हा पुन्हा होईल. तर आत्मा जणू काही परब्रह्मामध्ये विरघळतो. तो बसल्या बसल्या आपल्या जागीच, बसल्या जागीच आपणच ब्रह्मरूप होतो. कुणाच्या बाबतीमध्ये? जे ध्यानरूप असतात. उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर. शिवगीतेमध्ये म्हटलेलं आहे की आपल्या हृदयातील अज्ञान ग्रंथींचा नाश ज्या वेळेला होतो, तेव्हा मोक्ष मिळतो. म्हणजे अज्ञान ग्रंथींचा नाश होणं म्हणजेच मोक्ष, असा एक अर्थ. आणि ह्या अर्थाच्या अनुषंगाने आपल्याला ब्रह्मात्मैक्य स्थिती आणि ती ब्रह्मात्मैक्य बुद्धी ही समजून घ्यायची आहे. आता ही जर वृत्ती एकदा आपल्यामध्ये, म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये, उदाहरणार्थ रामकृष्ण परमहंस आहेत किंवा विवेकानंद आहेत, उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर आहेत, तर यामुळे काय होतं? तर सर्व मनुष्यांमध्ये एक आत्मा आहे हे समजतं. आणि पूर्वी आपण हे पाहिलेलं आहे, एको अहम बहुश्याम, असं त्या मूळ ईश्वराला वाटलं, मूळ निर्गुण तत्वाला वाटलं. आणि त्यानंतर सगुण निर्गुण तत्वाची निर्मिती, मायेची निर्मिती, आणि मग अ, सगुण मायेची स आपल्याला दृश्यमान जगताची सुद्धा निर्मिती झाली, हे आपण पाहिलेलं आहे. तर सर्व मनुष्यांमध्ये जर एकच आत्मा असेल, तर मी जेव्हा माझ्यासाठी जर काही 4 पुस्तकं ज्ञान वाचक अशी जर मी पुस्तकं आणली, हां, विकत आणली, आणि त्याच वेळेला 4 पुस्तकं मी माझ्यासाठी विकत आणली आणि त्याच वेळेला मी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी पण जर तीच पुस्तकं 4ही त्या व्यक्तीने वाचावे म्हणून जर आणली, तर मी त्या व्यक्तीला मदत केली का? नाही, मी मलाच मदत केली. कारण ती व्यक्ती ही मूळ त्या आत्मतत्वाशी कनेक्टेड आहे, संबंधित आहे. आणि मी सुद्धा त्या आत्मतत्वाशी संबंधित आहे. त्यामुळे मी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला मदत करतो किंवा करते, तेव्हा मी निष्कामपणाने करायला पाहिजे. कारण का? तर त्या व्यक्तीला जेव्हा मी मदत करते, त्यावेळेला मी मलाच जणू काही मदत केलेली असते. हे नीट समजतंय का बघा? कारण त्याच्याकडे कदाचित ब्रह्मात्मैक्य वृत्ती, बुद्धी असेल किंवा नसेल, पण माझ्यामध्ये आहे. तर मग मी यामुळे ही पुस्तकं आणताना जे मी निष्कामता, जी माझ्यामध्ये असायला पाहिजे, जी अपेक्षित आहे, ती येते. आणि ती कशामुळे येते? तर ब्रह्मात्मैक्य
बुद्धीमुळे येते. लोकमान्य म्हणतात, अध्यात्मदृष्ट्या हेच सदाचरणाचे निष्काम कर्माचे मूळ आहे. कुठलं? तर ब्रह्मात्मैक्य ज्ञान हेच मूळ आहे. आणि ते रहस्य, कर्मयोग शास्त्राचं रहस्य बुद्धीमध्ये सामावलेलं आहे, न की कर्मामध्ये. कर्म हे बाह्य कर्म आहे आणि बुद्धी ही अंतर्गत असलेली अशी एक क्षमता आहे, किंवा ते एक इंद्रिय आहे, सूक्ष्म असलेलं. मगाशी आपण म्हटलं तसं ते एक आपलं प्रत्येकाजवळ असलेलं इंद्रिय आहे. तर मग अध्यात्मातूनच ही बुद्धी सात्विक, आत्मनिष्ठ आणि शुद्ध ही बनत जाते. आणि मुख्य म्हणजे बुद्धीचे हे आध्यात्मिक अधिष्ठान पाश्चात्य देशातील विचारवंतांना कळले नाही आणि आपल्याला, आपल्या भारतामध्ये 5,000 वर्षांपूर्वी किंवा त्यापूर्वी देखील कळलेलं होतं. त्याचा मागोवा महाभारतात घेतला गेला, गीतेमध्ये घेतला गेला. तर आपल्याकडे हे सगळं ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान आधीच कळलेलं होतं. त्याचा आपल्याला रास्त अभिमान वाटायला पाहिजे. तर ब्रह्मात्मैक्य बुद्धीमुळे काय होतं, तर आपलं प्रत्येक कार्य हे निष्काम कार्य होत जातं आणि त्यामध्ये वासना रहित असं कार्य इतरांसाठी आपण करायला लागतो, परोपकार करायला लागतो. मी आत्मा आहे, समोरची व्यक्ती पण आत्मा आहे. मग तो समोरची व्यक्ती ओळखीची असू दे, अनोळखी असू दे, परकीय, परदेशी असू दे, तोही आत्मा आहे, मी हे आत्मा आहे. या दोन्ही आत्म्यांचं परब्रह्माशी नातं आहे. हे सगळं आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर मग या परिणामांची जी अभिलाषा आहे, ती आहे का इथे? तर नाहीये. अशा प्रकारे ब्रह्मात्मैक्य बुद्धी निष्कामता शिकवते आणि परोपकारी व्यक्तींना, काही व्यक्तींना हाय परोपकार असावं हे जन्मतः कळतं, कधी संस्कारांमुळे कळतं. आणि काही जण मात्र ही बुद्धी अध्यात्मशास्त्रामधून मिळवतात आणि त्यानंतर निष्कामता त्यांच्या वृत्तीमध्ये निर्माण होते. आता आपण आणखीन एक वेगळी बुद्धी पाहतो आहोत. ती आहे साम्य बुद्धी. गीतेमधली साम्य बुद्धी. लोकमान्य एका ठिकाणी म्हणतात, शुद्ध, सात्विक, पवित्र बुद्धीलाच साम्य बुद्धी असे म्हणावे. यातील साम्य बुद्धी या संज्ञेचा अर्थ काय? सर्व भूतांतर्गत आत्म्याचे एकत्व किंवा साम्य ओळखणारी बुद्धी म्हणजे साम्य बुद्धी. आम्ही सर्व समान आहोत, त्याच्यामध्ये आम्ही सर्व एक आहोत. म्हणजे भारत सारा एक अशा अर्थाने नाही ते म्हणत आहेत. ते असं म्हणतात, सर्व भूत हिते रत. तर सर्व भूतांच्या अंतर्गत जेवढे काही आत्मे आहेत, त्यांच्यामध्ये साम्य आहे का नाही? तर आहे. मग ते साम्य ओळखणारी जी बुद्धी आहे, त्या बुद्धीला साम्य बुद्धी म्हणायचं किंवा समबुद्धी म्हणायचं. आणि ज्याची बुद्धी सम आणि स्थिर झाली, त्याला स्थितप्रज्ञ म्हणावे. आता स्थितप्रज्ञाची सुद्धा तुम्ही जर विग्रह करून जर त्याचा अर्थ पाहिला, तर स्थित आणि प्रज्ञा, ज्यांची प्रज्ञा ही स्थित झाली, ज्यांची बुद्धी ही स्थित म्हणजे स्थिरावली, स्थिर आणि अ, स्थिर झाली पाहिजे आणि शुद्ध झाली पाहिजे बुद्धी, तर आपल्याला ती साम्य बुद्धी सुद्धा आत्मसात करता येते. तिची पहिली अट आहे ब्रह्मात्मैक्य ज्ञान आणि त्यानंतर आपल्याला समत्व बुद्धी ही आत्मसात करणं शक्य होतं. अध्यात्म या 9व्या प्रकरणामध्ये गीताभाष्य करताना लोकमान्य म्हणतात, साम्य बुद्धी स्वीकारून सर्व कर्मे करणे यालाच नित्य मुक्तावस्था म्हणतात, पूर्ण योग म्हणतात किंवा सिद्धावस्था म्हणतात. ब्राह्मी स्थिती, स्थितप्रज्ञ भूमिका, भक्तिमान अवस्था असं देखील म्हणतात. म्हणजे हे सगळं एकच आहे. कारण मग ह्यांचे पुन्हा मार्ग कोणते? तर आपले नेहमीचे गीतेमध्ये कमीत कमी आपण जे 4 आणि आता आजचा हा बुद्धियोग. तर जे नेहमी केले जाणारे जे 4 मार्ग आहेत ते आहेत. ते मार्ग या अ, ब्राह्मी स्थितीपर्यंत किंवा सिद्ध अवस्थेपर्यंत किंवा स्थितप्रज्ञ अवस्थेपर्यंत आपल्याला नेतात. पण हे सगळं या अवस्था आपल्याला जेव्हा मिळतात, त्यावेळेला आपली बुद्धी कोणत्या प्रकारची झालेली असते?
तर ती साम्य बुद्धी आपल्या मनामध्ये म्हणजे अशा श्रेष्ठ आत्म्यांच्या मनामध्ये म्हणूया आपण निर्माण झालेली असते. उदाहरणार्थ रामकृष्ण परमहंस, उदाहरणार्थ संत एकनाथ असे अनेक संत त्यांच्या मनामध्ये ही उदाहरणार्थ संत तुकाराम आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत. त्यांच्यामध्ये ही सगळी ही साम्यबुद्धी निर्माण झालेली असते आणि तुम्हाला माहिती आहे, की गीतेमध्ये अर्जुनाला समत्व बुद्धीने तू तुझे कर्म कर असा उपदेश केलेला आहे. मग ती समत्व बुद्धी म्हणजे काय? तर ती ही. आणि एक दुसरा असा एक अर्थ आहे, की परिणामांची चिंता न करता म्हणजे परिणाम चांगला होणार आहे का वाईट होणार आहे ह्याचा विचार न करता त्या दोन्हीच्या संदर्भामध्ये समत्व ठेवून तुला सांगितलेलं, योजलेलं जे तुझं विहित कर्म आहे ते कर, असं पुन्हा पुन्हा भगवंत अर्जुनाला सांगतात. तर तोही अर्थ समतेचा आहे, समत्व बुद्धीचाही आहे. पण आत्ता आपण जो बघतोय, तर तो जो अर्थ आहे त्याचा संदर्भ साम्य बुद्धीशी आहे. साम्य बुद्धी, समबुद्धी एकच आणि ही कधी निर्माण होते, ते आत्ता आपण पाहिलं. की नित्यमुक्तावस्था किंवा पूर्ण योग ज्याला साधलेला असतो, सिद्धावस्था ज्यांना साधलेली असते, ब्राह्मी स्थितीपर्यंत जो संत पोचलेला असतो, स्थितप्रज्ञ झालेला असतो, त्याच्याजवळ ही साम्यबुद्धी खरं म्हणजे आलेली असते. आपण सगळे त्या दिशेने चालणारे फक्त प्रवासी आहोत. तर मग मार्ग कोणते? ह्या आपल्यासारख्या किंवा त्यांच्या साठी सुद्धा मार्ग कोणते आहेत किंवा होते? तर ते भक्ती मार्ग, पातंजल मार्ग, ज्ञानमार्ग, सांख्य मार्ग हेच ते मार्ग आहेत. हेच गीतेमध्ये सांगितलेले आहे. आता याच ठिकाणी जरा साम्य बुद्धी म्हणजे काय? हे लोकमान्यांनी आपल्याला कसं सांगितलेलं आहे, ते मी इथे थोडं सांगणार आहे. भक्तिमान पुरुषाचं वर्णन करताना संत ज्ञानेश्वरांनी खूपच मनोज्ञ वर्णन केलेलं आहे. वसुंधरेजवळ ही साम्य बुद्धी असते. समत्व बुद्धी असते. बुद्धी म्हणतोय आपण. परिणामांकडे बघायचं तर ते वेगळे. परिणाम काय होणार तो कर्माच्या नंतरची फेज किंवा ती अवस्था आहे. बु कर्म करण्याच्या आधीची अवस्था, आधी आपली बुद्धी, ती बुद्धी कशी असायला पाहिजे किंवा कशी असते, हे संत ज्ञानेश्वर सांगतात आणि ते लोकमान्य आपल्याला सांगतात. तर ती आपल्याला समजून घ्यायची आहे साम्य बुद्धी. तर ते असं म्हणतात, संत ज्ञानेश्वर असं म्हणतात, की वसुंधरा ज्याप्रमाणे भेदभाव करीत नाही, उत्तम, गुणवान मनुष्यावरच ती फक्त उपकार करते आणि अधम मनुष्यावरती उपकार करत नाही, असं कधी होत नाही. म्हणजे ती उच्च प्रतीचा माणूस असला तरी आणि अधम वृत्तीचा माणूस असला, व्यक्ती असली, तरी त्याच्यावर समान उपकार करते. आणि ही जी उपकार करण्याची जी वृत्ती आहे, समानतेनं उपकार करण्याची बुद्धी आहे. वृत्ती मनाची आहे. बुद्धी, बुद्धी आहे. तर ती जी बुद्धी असते ना, त्याला साम्य बुद्धी म्हणायचं. असं संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. असं लोकमान्यांनी त्या ओव्या दिलेल्या आहेत. आणि त्या खूप खरंच म्हणजे खूप आपल्याला धन्य वाटतं, की असे विचार आपल्याकडे संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर अ, संत ज्ञानेश्वरांसारखे अ, ज्येष्ठ, श्रेष्ठ संत आपल्या मराठीमध्ये होऊन गेलेत. याबद्दल खरंच धन्य वाटतं. तर ती समान प्रकारचे उपकार या सगळ्या लोकांवर करत असते, तो कसाही असला तरी. असे अनेक त्यांनी उदाहरणं तिथे अर्थातच संत ज्ञानेश्वर आहेत ते, त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. तर ते असं म्हणतात, की अ, पृथ्वीप्रमाणे तिच्याजवळ जी साम्यबुद्धी आहे किंवा आपण दुसरं एक उदाहरण घेऊ छोटंसं. वृक्ष आहे एखादा, त्याच्या छायेमध्ये एखादा सज्जन पण बसलेला आहे, दुर्जन पण बसलेला आहे. आपण फक्त सत्तत्वांवरच बोलणार नाही आहोत. जर दुसरा माणूस जेव्हा दुर्जन तिथे बसलेला असेल, तर त्याच्याशी कसं वागायचं हे लोकमान्यांनी आपल्याला सांगितलंय आणि तिथे जाणार आहोत. पण मी इथे फक्त एक उदाहरण म्हणून सांगते. झाड आहे, झाडाची सावली पडली आहे. झाड पुन्हा इथे पण समत्व बुद्धीने त्या दोघांनाही सावली देतं झाड. सज्जनाला
जास्त सावली आणि दुर्जनाला कमी सावली किंवा नाही सावली असं झाड करत नाही. पण ब्रह्मीभूत पुरुष कसे असतात, तर ते यासारखे असतात. म्हणजे संत ज्ञानेश्वरांसारखे असतात किंवा आपण जे आता मगापासून सांगतो साम्य बुद्धी त्यांच्यामध्ये आलेली असते. ती कशी असते, तर पृथ्वी आणि एखादं वृक्ष, एखादा वृक्ष यांचं मी तुम्हाला 2 उदाहरणं त्यांची आत्ता दिलेली आहेत. कार्य आणि कृती करताना कोणताही भेदभाव नाही, परिणामांचाही विचार नाही. असे कार्य, असे जे कार्य असते त्याला निष्काम कार्य म्हणायचं. निष्काम कर्म म्हणायचं आणि तसं कर्म करण्याच्या आधीची आपल्यामध्ये जी बुद्धी उन्नत झालेली असते, त्या बुद्धीला म्हणायचं साम्य बुद्धी. मला वाटतं लक्षात येतंय ना? जर अ, काही विचारायचं असेल तर नंतर मला जरूर आपल्या WhatsAppवर विचारा. अ, ही जी बुद्धी आहे, साम्य बुद्धी, तिचं वर्णन भगवद्गीतेमध्ये 2रा अध्याय आणि 48वा त्यातला जो श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये दिलेला. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध-सिद्धयोः समो भूत्वा समत्वम योग उच्यते. योगाची एक व्याख्या समत्व अशी दिलेली आहे. आणि अर्थ आहे त्याचा, "हे धनंजया, तू आसक्ती सोड. कर्म तुझं सिद्ध होवो किंवा न होवो, निष्फळ होवो, दोन्ही सारखीच मान आणि योगस्थ हो आणि कर्म कर." आणि या सारखेपणाच्या मनोवृत्तीला, बुद्धिवृत्तीला योग म्हणतात, असं गीता आपल्याला 2ऱ्याच अध्यायामध्ये सांगते. आता ही जी बुद्धी आहे, ती गीतेमध्ये आणखी एका ठिकाणी त्याच्यानंतरच्या लगेच 49व्या श्लोकामध्ये 2ऱ्याच अध्यायामध्ये सांगितलेली आहे. ती अशी आहे, "दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात धनंजय, बुद्धौ शरणं अन्विच्छ कृपणाः फलहेतवः." अर्थ काय? तर या श्लोकामध्ये कर्म आणि ज्ञान यांच्यापैकी ज्ञानाला जास्त महत्त्व दिलेलं आहे, असं काही जण म्हणतात. पण तसं नाही, असं आपल्याला लोकमान्य सांगतात. तो अर्थ वेगळा आहे. तो कसा आहे तो आता पाहूया. "हे धनंजया, समबुद्धीच्या योगापेक्षा नुसते कर्म नुसते कर्म म्हणजे जे निष्कामपणाने केलेलं नाही असं कर्म, हे फारच निकृष्ट आहे. समबुद्धीच्या योगापेक्षा म्हणजे समबुद्धीने केलेल्या निष्काम कर्मापेक्षा नुसते कर्म हे फारच निकृष्ट आहे. म्हणून तू समबुद्धीचा आश्रय घे आणि फलाकडे नजर ठेवून लक्ष म्हणजे फलाकडे नजर ठेवून तू कर्म करू नको. तसे कर्म करणारे जे पुरुष आहेत, त्यांनी गीतेने कृपण म्हटलेलं आहे आणि हलक्या प्रतीचे ते असतात, असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी बुद्धियोग आणि त्यातही समत्व बुद्धियोग गीतेमध्ये शिकवलेला आहे. समत्व बुद्धीचा योग शिकवलेला आहे, हे आपण लक्षात घेऊया. शंकर भाष्यामध्ये सुद्धा असाच अर्थ दिलेला आहे, असं गीता भाष्यकार, आपले गीता भाष्यकार लोकमान्य टिळक आपल्याला सांगतात. त्यामुळे फलाकडे पाहून कर्मे करणं आणि बुद्धी सम आणि निष्काम ठेवून कर्मे करणं, अशी कर्म करण्याच्या मागच्या ह्या 2 प्रकारच्या वेगळ्या-वेगळ्या बुद्धी असू शकतात. पण त्यामधली जी बुद्धी सम आणि निष्काम होऊन समत्वाने म्हणजे पृथ्वी आणि वृक्ष यांच्याप्रमाणे समत्व बुद्धी फक्त संतांमध्येच खरं म्हणजे असू शकते. पण दिशा आपली तशी असावी असं गीता सांगते. अर्थात हा अ, ईश्वरी योग म्हणजे ईश्वरी काय म्हणूया आपण अ, आशीर्वादाचा भाग असतो. पुढे आपण बोलतोय. पुढे जायचं झालं. भीष्म आणि द्रोण यांना मी कसा मारू? हा जो अर्जुनाचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात, की मरणे आणि मारणे या क्रियेकडे न पाहता, म्हणजे क्रियेकडे म्हणजे कर्माकडे न पाहता, आज मी फक्त बुद्धी योगावर बोलते. तर मरणे मरणे आणि मारणे म्हणजे भीष्मांचं मरण किंवा द्रोणाचार्यांचं मरण किंवा मी मारतो आहे या दोघांना.
अशी क्रिया या दोन्ही संदर्भांकडे लक्ष न देता मनुष्य कोणत्या बुद्धीने ते कर्म करतो आहे ह्याकडे माणसाने लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजेच बुद्धीकडे लक्ष द्यायला पाहिजे. समबुद्धीला तू शरण जा, असा उपदेश भगवंत करतात. समबुद्धीला शरण जा आणि मग कार्य कर. म्हणजे तुझं कार्य निष्काम होईल. पृथ्वीसारखं आणि वृक्षासारखं. 18व्या अध्यायात बुद्धियोगाचा आश्रय घेऊन तू कर्म कर, असं भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. त्यामुळे समबुद्धी खरे म्हणजे सर्वात महत्वाचे. हे गीता म्हणते. असं गीता म्हणतच असते. आता आपल्याला आणखीन पुढचा एक बुद्धीचा आणखीन एक प्रकार पाहायचा आहे, जो असाच खूप उन्नत व्यक्तींच्या मनातला असा एक आहे. पण त्याच वेळेला लोकमान्यांनी आपल्याला मगाशी मी सांगितलं तसं, की दुर्जनांशी कसं आपण वागायला पाहिजे याबद्दलचा पण उपदेश गीतेने पण केलेला आहे खरं म्हणजे. पण लोकमान्यांच्या काळामध्ये सुद्धा परकीयांनी त्या म्हणजे भारतीयांना गुलाम केलं होतं आणि ते गुलामांसारखे वागवत होते. चुकीचं वर्तन आपल्या लोकांशी करत होते. त्यामुळे आपण कसं वागायला पाहिजे हे लोकमान्यांनी त्या काळामध्ये म्हणजे 1911च्या दरम्यान हे सगळं सांगितलेलं आहे. ते आपण आता पाहणार आहोत. ती जी बुद्धी आहे अजून एक प्रकारची म्हणजे तो जो प्रकार आहे त्याचं नाव आहे आत्मौपम्य बुद्धी. आत्मौपम्य बुद्धी. गीतारहस्यात आणखी एका ह्या बुद्धीचं वर्णन आहे आणि सिद्धावस्था आणि व्यवहार या 12व्या प्रकरणामध्ये ही आत्मौपम्य बुद्धी या बुद्धीवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. ते मुळातूनच खरं म्हणजे सगळं सविस्तर वाचायला पाहिजे असं आहे. तुम्ही ज्या वेळेला गीतारहस्य हातात घ्याल त्यावेळेला जरूर ही बुद्धी कशी त्यांनी वर्णिलेली आहे ते पाहण्यासारखं आहे. आता ह्या बुद्धीचं वर्णन त्यांनी जाणीवपूर्वक दिलेलं आहे हे आपण लक्षात घेऊया. आत्मौपम्य बुद्धी 6व्या अध्यायामध्ये आता गीतेमध्ये ही बुद्धी आहे का? तर आहे. ही संज्ञा आहे का? तर आहे. ज्यांची गीता पाठ असेल त्यांना त्यातला श्लोक आठवला पण असेल आता. पण अर्थ आपल्याला जास्त प्रमाणात समजून घ्यायचा आहे. तर आत्मोपम्य याच्यामध्ये सुद्धा पहा संधी विग्रह जर तुम्ही केला तर आत्मा आणि उपमा किंवा आत्म आणि उपमा एवढे 2 संधी विग्रह आपण करू शकतो किंवा उपम्य असा आत्म आणि उपम्य असा खरा संधी विग्रह तो होईल. पण उपम्याचा संदर्भ उपमाशी आहे. उपमा उत्प्रेक्षामधील जो अलंकार आहे त्याच्याशी इथे संबंध आहे. तर 6व्या अध्यायामध्ये 32वा जो श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, की जो आत्मोपम्य बुद्धीने सर्वत्र सम पाहतो, म्हणजे पृथ्वी आणि वृक्षासारखा सगळ्यांकडे समतेने पाहतो. जसे सुख तसेच जो दुःखही पाहतो, म्हणजे सुखाकडे पाहण्याची माझी वृत्ती आणि दुःखाकडे पाहण्याची माझी वृत्ती, ही जर सम असेल, आता हे 6व्या अध्यायातला हा संदर्भ आहे. तर त्या व्यक्तीला योगी मानावं आणि त्याला थोर योगी मानावं, असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. यावर स्पष्टीकरणात्मक भाष्य करताना लोकमान्यांनी महाभारतातीलही अनेक श्लोक देऊन तुम्ही हे माझी पुन्हा विनंती आहे की मुद्दाम 12वं प्रकरण पहा आणि त्यामध्ये त्यांनी कसं ते वर्णन केलेलं आहे त्याचा आस्वाद घ्या. तर लोकमान्यांनी महाभारतातील अनेक श्लोक दिलेत. महाभारतातले, गीतेतले तर आहेतच, पण महाभारतातले दिलेले आहेत आणि त्यामधून आपल्याला सगळ्यांना उपदेश करून ठेवलेला आहे. खूप उपदेश करून ठेवलेला आहे. जो आत्ता अगदी आज सुद्धा सध्याच्या काळात सुद्धा आपल्याला उपयोगी पडतो. कसा? तर ते पहा. आत्मौपम्य बुद्धी म्हणजे काय? तर जसा मी तसा तो.
आता मी सांगितलं की आत्म अधिक उपम्य. उपम्याचं जे म्हणजे त्याची व्युत्पत्ती पाहिली तर उपमा, उत्प्रेक्षा म्हणजे उदाहरण देणं असा अर्थ आहे. तर स्वतःचंच उदाहरण देऊन दुसऱ्या माणसाला समजून घेणं. हं. स्वतःचं उदाहरण घेऊन, मनात घेऊन दुसऱ्या माणसाची मनस्थिती किंवा त्याची जी काही स्थिती आहे, परिस्थिती ती समजून घेणं आणि त्या बुद्धीने मी त्याच्याशी वागणं, असा आत्मौपम्य बुद्धीचा सरळ अर्थ आहे. अगदी सोपं इथे असं आहे, की जसा मी तसा तो. जसा मी आहे तसा तो आहे. जशी मी आहे तशी ती आहे. बरोबर? एक जण दुसऱ्याबरोबर जसा वागतो, तसाच दुसरा त्याच्याबरोबर वागतो. माझीच उपमा मी त्याला देतो आणि तो माझ्याशी कसा वागायला पाहिजे, तसा मी त्याच्याशी वागतो आणि तसंच मी त्याच्याशी वागलं पाहिजे. मला जर अमुक पद्धतीनं वागल्यानंतर दुःख होणार आहे, तर तशाच पद्धतीनं जर मी त्याच्याबरोबर वागलो किंवा वागले, तर त्याला दुःख होणार आहे. हे लक्षात घेऊन वागणं म्हणजे आत्मौपम्य बुद्धीला अनुसरून वागणं. हे समजलंय तुम्हाला? आता लोकांना दुःख आणि मृत्यूवेदना देऊ नका. तुम्हाला जे दुःखकारक आहे तेच लोकांनाही दुःखकारक असते. हा आत्मौपम्य बुद्धीचा एक भाग झाला. जे सुखकारक आहे आपल्याला ते दुसऱ्याला सुखकारक आहे. जे मला दुःखकारक आहे ते दुसऱ्यांनाही दुःखकारक आहे. हे सहज समजतं आपल्याला. यालाच म्हणायचं आत्मौपम्य बुद्धी. पण आपल्याशी दुसऱ्यांनी जसे वागू नये असे आपल्याला वाटते. तसे आपणही दुसऱ्यांशी वागू नये, हे मुख्य सूत्र ह्या आत्मौपम्य बुद्धीचं आहे. बौद्ध धर्मातले आणि ख्रिस्ती धर्मातले काही अंश देऊन, उदाहरणं देखील देऊन लोकमान्यांनी ही आत्मौपम्य बुद्धी आधी नीट समजावून दिलेली आहे. तीच मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते. फक्त एकाच त्या पॉइंटवर विषयावर पूर्ण लेक्चर होऊ शकतं, पण त्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला आता कळलं की जसा मी तसा तो, हे त्याचं मुख्य सूत्र आहे. तर अ, बौद्ध आणि ख्रिस्ती धर्मातील या धर्मांमध्ये सुद्धा या तत्वाचा समावेश आहे. पण आमच्या वैदिक धर्मात लोकमान्य म्हणतात, आमच्या वैदिक धर्मामध्ये, आमच्या सनातन धर्मामध्ये या तत्वाची उपपत्ती ज्याप्रमाणे आध्यात्मिक उपपत्ती दिलेली आहे, तशी या उरलेल्या 2 धर्मांमध्ये म्हणजे बौद्ध आणि ख्रिस्ती धर्मामध्ये दिलेली नाही, असं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. आता अशी आत्मोपम्याची दुसरी बाजू आहे. ती पाळणारे जे लोक आहेत, लोकमान्य असं आपल्याला म्हणतात, की जर ते लोक दुसरे कुठलेही लोक म्हणजे एखादा समाज आहे, त्या समाजामध्ये 2-3 विभाग आहेत. तर त्यातला एक विभाग आत्मौपम्य बुद्धी पाळतो आणि दुसरा विभाग जर पाळत नसेल, तर अशा समाजामध्ये एकाच विभागाने हा आत्मौपम्य बुद्धी ही आत्मौपम्य बुद्धी किंवा हा आत्मौपम्य बुद्धीने कर्मे करण्याचा योग करू नये, असं महाभारतामध्ये निर्णय दिलेला आहे, असं त्यांनी इथे सांगितलंय. आणि हे आपल्या दृष्टीने अगदी आज आपल्या देशाच्या दृष्टीने आज सुद्धा अतिशय महत्वाचा हा विषय, हा मुद्दा लोकमान्यांनी आपणहून आपल्या स्वतःच्या प्रज्ञेने गीता रहस्यामध्ये सांगून ठेवलेला आहे. ज्या परमेश्वरापेक्षा पुढे ते म्हणतात, ज्या परमेश्वरापेक्षा कोणाचीही बुद्धी जास्त सम नाही. तो परमेश्वर सुद्धा जर साधूंच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी वेळोवेळी अवतार घेतो, तर इतरांची काय कथा? त्यामुळे इतरांनी सुद्धा दुष्टांचं निर्मूलन, दुष्टांचा नाश हा करायलाच पाहिजे, असं त्यांनी इथे म्हटलंय. दुष्टांचं निर्दालन करायची वेळ आली, तर काय करायचं? तर अर्जुनाच्या समोर तर दुष्टांची मांदियाळी होती आणि समोर दुर्योधन, दुःशासन आणि कौरव होते आणि त्यांचे साथीदार पण होते. त्यांना साथ देणारे सगळे आपोआपच दुष्ट ठरले. तर आता ते म्हणतात, लोकमान्य म्हणतात, आता निर्वैर अंतःकरणाने मी स्वस्थ बसतो असं अर्जुन म्हणायला जर लागला, तो ज्यामुळे असं म्हणायला लागला,
त्यामुळे गीता धर्माचा उदय झाला. गीता धर्म काय सांगतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. लोकमान्य स्पष्टपणे भाष्य करतात. ते म्हणतात, आत्मौपम्य बुद्धी हा सामान्य नियम आहे खरा, पण परक्यांनी देखील तोच नियम जर पाळला असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर आत्मौपम्य बुद्धीने वागू शकतो, अन्यथा नाही, असं त्यांनी त्या काळात सांगितले. आणि त्यामुळे दुष्टांचा संहार सुद्धा समबुद्धीने, हे अर्जुना तू कर, घोर युद्ध कर, आणि तेच श्रेयस्कर आहे. हेच गीतेतल्या सर्व उपदेशांचे सार आहे, असा निर्वाळा त्या काळात म्हणजे 1911च्या दरम्यान आपल्या सगळ्यांसाठी देऊन ठेवलेला आहे. गीतेनेही देऊन ठेवलेला आहे आणि तो आजही आपल्याला उपयोगी पडतो आहे. आपल्या प्रत्येक प्रकारच्या कर्माच्या संदर्भामध्ये ते कर्म निष्काम आहे की नाही, याचा विचार आपण करत करत आपण आपलं आचरण ठेवायला पाहिजे, हे गीता आपल्याला सांगते. हे तर खरंच आहे. पण त्याचबरोबर त्या प्रत्येक कर्माच्या मागे असणारी जी बुद्धी आहे, त्या बुद्धीचे किती प्रकार आहेत. आणि मग नुसत्या कर्माला महत्वच नाही म्हणतात लोकमान्य. नुसत्या गीता पण म्हणते नुसत्या कर्माला महत्व नाही. पण ते कर्म निष्काम असेल तर मग ते निष्काम कसं होणार, तर त्यासाठीच बुद्धी. मग त्याच्या मागच्या किती प्रकारच्या बुद्धी आपण आज पाहिल्या. तर ह्या सगळ्यांचं मिळून एक जर संज्ञा द्यायची झाली तर त्याला आपण बुद्धियोग म्हणू शकतो. त्यामध्ये समत्व बुद्धी आली, त्यामध्ये ब्रह्मात्मैक्य बुद्धी आली, त्यामध्येच आत्मौपम्य बुद्धी देखील आली. आणि सुरुवातीच्या मी सांगितलेल्यांपैकी सात्विक बुद्धी सुद्धा त्याच्यामध्ये आली. आणि निश्चयात्मक बुद्धी म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी सुद्धा आली. आणि या सगळ्या बुद्धींचं अतिशय मनोज्ञ वर्णन गीतेमध्ये आलेलं आहे आणि गीता रहस्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. आपण सर्वांनी गीतेतला आणि गीता रहस्यातला हा बुद्धियोग मनपूर्वक ऐकून घेतलात, याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देते. नमस्कार.